तर आज आम्ही जाणार आहे मिनी गोवा बघाय आणि त्यासाठी तुम्हाला सांगणार आहे इथे किती खर्च होतो. तर नमस्कार मंडळी, मी विकी ब्लॉगर. ही अशी आतुरतेने वाट पाहत आहेत गाडीची, कारण आज अचानक प्लॅन झाला होता मिनी गोवाला जायचा. यांची आतुरता तर बघा, ही सगळेजण बसलेली त्या गाडीची वाट बघत. इथे यांचं सगळं आवरून झालं आणि सिद्धूला वाटलं मी येणार नाही, म्हणून मी नाही म्हणून सिद्धू पण नाही म्हटला आणि मी आहे समजलं तयार झाला. आता सगळी काय बोलतात काय माहित नाही. मग आमची गाडी झाली स्टार्ट. आम्ही इथं पोहोचल्यानंतर आत जाण्यासाठी 10 रुपयाचं तिकीट काढलं. मग काय आत आल्यानंतर हा गेम बघून पिल्या म्हटला मला पण हेच खेळायचा आहे. त्यासाठी आम्ही भरले 100 रुपये. बोटिंग मध्ये बसायच्या आधी म्हटलं कासव धबधबा बघून येऊ. मग इथं आल्यानंतर ह्याचं तिकीट फक्त आहे 20 रुपये. मग काय हे आधीच गेली तर आत बेदा येताना कपडे नक्की घेऊन या, काय माहितीये का आम्ही आणले नाहीत म्हणून आम्ही इथं बाहेर बसलो. एक गोष्ट बघून लहानपण आठवलं माझं, नाही काय सिद्धूचं. सेम सिद्धू सारखा मुलगा दिसते आणि ते दिसते खट्याळ पण त्यासारखंच आहे. काय सांगू तुम्हाला, सिद्धू पण असंच लहानपणी करत होतं. मग काय कासव धबधब्यापेक्षा मस्तपैकी एन्जॉय केला आणि आलो इकडे पिल्याच्या गेम कडे. पिल्याची बाटली होती पण घरची असतील म्हणून भीतीवर काबू ठेवला होता पिल्यानं. इथं पिल्याचा गेम झाल्यावर मग म्हणलं आता बोटिंग करूयात चला. मग काय इकडे बोटिंग कडे आलो आणि तयार व्हायसाठी थांबलेलो. ह्याचं तिकीट फक्त 50 रुपये. इथं बोटिंग मध्ये बसला की तुम्ही फॅमिली सोबत संत पाण्याचा आनंद घेऊ शकताय. इथे मॅजिकल लेझर लाईट शो पण आहे, त्याचा पण तुम्ही नक्की आनंद घ्या. आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा आणि ज्यांना फिरायला जायचं आहे त्यांना नक्की शेअर करा.